श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, हे दातारा, पुढे हे चरित्र कसे घडले ते मला कृपया सविस्तर सांगावे ही विनंती. सिद्ध म्हणाले, अनेक भक्त श्री गुरूंची सेवा करीत होते. त्यातील एक विणकर कोष्टी अतिशय गुरुभक्त होता. प्रापंचिक कामे आटोपून तो तिसऱ्या प्रहारात मठात सेवेकरिता येत असे. मठाचे अंगण झाडीत असे आणि श्री गुरूंना दुरून नमस्कार करीत असे. असे काही दिवस गेले. पुढे शिवरात्र आली तेव्हा त्या विणकराचे मातापिता यात्रेला निघाले. ते विणकराला आपल्यासोबत यात्रेस येण्याविषयी सांगते झाले. तेव्हा तो म्हणाला, माझा श्रीशैल्य पर्वत इथेच आहे. त्याला सोडून यात्रेत जाणे वेडेपणाचे आहे. माझा गुरु हेच मल्लिकार्जुन आणि श्री गुरु राहतात तो मठ हेच श्रीशैल पर्वत होय. मी गुरुचरण सोडणार नाही आणि तुमच्यासह येणार नाही. हे ऐकून सर्वजण त्याला हसले. त्याला वेड लागले आहे असे म्हणाले. अखेर त्याचे माता पिता बंधू सर्वजण निघाले. नगरातील सर्व लोक गेले. तो विणकर एकटाच मागे राहिला. तो श्री गुरूंच्या दर्शनार्थ मठात आला. तेव्हा श्री गुरूंनी त्याला विचारले, तू यात्रेला का जात नाहीस? तेव्हा तो म्हणाला, तुमचे चरण हीच माझी यात्रा. सर्व तीर्थयात्रा तुमच्या चरणी आहेत. मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन करायला उगीच जातात. असे म्हणून तिथेच राहिलेला तो विणकर श्री गुरूंना वंदन करीत असे. अशातच शिवरात्र जवळ आली. माघ वद्य चतुर्दशीचा दिवस. श्री गुरु संगमावर गेले होते. विणकरही दुसऱ्या प्रहरी स्नानाकरिता गेला. त्याला शिवरात्रीचा उपवास होता. त्याने संगमावर स्नान केले. श्री गुरूंना नमस्कार करून तो भक्तिपूर्वक एकनिष्ठपणे उभा राहिला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, तुझे सर्व लोक यात्रेला गेले. तू एकटाच राहिलास. तूही गेला असतास तर श्रीशैल पर्वताचे रमणीय दर्शन घेतले असतेस. तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का? तेव्हा विणकर म्हणाला, कधीच गेलो नाही आणि पर्वत पाहिला देखील नाही. स्वामी, माझ्या सर्व यात्रा नेहमी तुमच्या चरणापाशीच आहेत. त्याचा दृढ भाव पाहून श्री गुरूंनी त्याला जवळ बोलाविले आणि ते म्हणाले, मी तुला श्रीशैल पर्वताचे दर्शन घडवितो. या पादुका घट्ट कर आणि डोळे झाक. त्याने श्री गुरूंच्या सांगण्यानुसार करताच ते त्याला मनोवेगाने घेऊन गेले. क्षणभरात ते भक्ताला घेऊन श्री पर्वतावर गेले आणि तिथे पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले. त्याने डोळे उघडले. तो समोर श्रीशैल्य पर्वत होता. हे स्वप्न की सत्य असे तो मनात म्हणू लागला. श्री गुरु म्हणाले, अरे असा गोंधळलेला का? लवकर क्षौर कर, स्नान कर आणि दर्शनाला जा. श्री गुरूंनी आज्ञा करताच तो विणकर स्नानाला गेला. तेथे त्याला त्याचे माता पिता व बंधू आणि सर्व गावकरीही दिसले. ते त्याला विचारू लागले, तू कुठल्या रस्त्याने आलास? आम्हाला का भेटला नाहीस? असे लपून येणे हा कोणता धर्म झाला? तेव्हा तो माता पितरांस नम्रपणे म्हणाला, आम्ही आजच दुपारी निघालो. वाटेत एक घटिका वेळ झाला गेला. मी श्रीगुरूंसोबत आलो आहे. तेव्हा कुणी म्हणाले, हे खोटे आहे. हा आमच्यासोबत लपत-छपत आला आहे. याचे बोलणे असंबद्ध आहे. परंतु तो विणकर कधी काही बोलला नाही. त्याने क्षौर करून घेतले, स्नान केले आणि फुले, अक्षता व बेल पूजेसाठी घेऊन तो निघाला. तो पूजा करण्यास गेला. तो त्याच्या शिवलिंगाच्या ठिकाणी श्री गुरु बसलेले दिसले. त्याला मोठा विस्मय वाटला. त्याने अतिशय शुद्ध भावनेने पूजा केली. सर्व लोक करीत असलेली पूजा श्री गुरु स्वीकारित होते. विणकर मनात उमगला की आपले गुरु हे साक्षात शंकर आहेत असे निश्चित समजून तो गुरुप्रसाद मिळावा याकरिता श्री गुरूंकडे आला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, तू इथे थांबणार आहेस की लगेच परत जाणार आहेस? त्यावर विणकर नम्रतापूर्वक म्हणाला, मला इथे एक अद्भुत दृश्य दिसले आहे. सर्व लोक देवळात जात आहेत आणि तेथे तुमच्या चरणांची पूजा करीत आहेत. मला तिथे शिवलिंगाच्या जागी तुम्हीच दिसत होता. तुम्ही श्री गुरु इतके निकट असताना लोक कष्ट करून इतक्या दूर अंतरावर का येतात? तुम्ही जरा मला मनुष्यदेही दिसता तर केवळ परमेश्वर आहात. श्री गुरुनाथा, तुमचा महिमा अपार आणि गूढ आहे. सर्व लोक मूर्खपणे तुमचा महिमा न जाणता या ठिकाणी का येतात? याचे कारण कृपया सांगावे. श्री गुरु म्हणाले, भक्ता ऐक. चराचर सर्वत्र ईश्वराने परिपूर्ण भरलेले आहे हे खरे, परंतु विशिष्ट स्थानाचे विशिष्ट महात्म्य हे असतेच. ते सामान्य लोकांसाठी अनाकलनीय आहे. विणकर म्हणाला, तुम्ही स्वतः पूर्ण ब्रह्मरूप असूनही या स्थानाचे महात्म्य सांगता, तर त्याचे कृपया विवरण करून सांगावे. त्यावर श्री गुरु भक्ताला म्हणाले, या स्थानाचे महात्म्य स्कंद पुराणातील एका कथेमध्ये आहे. त्याविषयी सांगतो. माघ वद्य चतुर्दशीला श्रीशैल्य पर्वताचा मोठा महिमा असतो. याविषयी जे तुला सांगतो त्यास लक्ष देऊन ऐक. पूर्वी किरातांच्या देशात विमर्शन नावाचा राजा होता. तो मोठा शूर व पराक्रमी होता. त्याने सर्व शत्रू जिंकले.
मात्र त्याला एक वाईट सवय होती. त्याला शिकारीचा नाद होता. तो अंगानेही धिप्पाड व बलवान होता. तसेच चंचल स्वभावाचा आणि स्त्रीलंपटही होता. तो सर्व प्रकारचे मांस खात असे. त्याला निषिद्ध असे काहीच नव्हते. तो दुराचारी होता, परंतु ईश्वराची भक्ती अतिशय तन्मयतेने करीत असे. तो नित्यनेमाने शिवपूजा करीत असे. शिवरात्र येताच त्याला अतिशय आनंद होत असे. तो गाणे, बजावणे आणि नृत्याचे कार्यक्रम ठेवून शिवरात्रोत्सव साजरा करीत असे. त्याचे आचरण योग्य नसले तरीही तो शिवपूजा मात्र तन्मयतेने करीत असे. त्याची कुमुद्वती नावाची पत्नी सुशील, सद्गुणी व पतिव्रता होती. आपला पती एकीकडे शंकराची भक्ती करतो आणि दुसरीकडे व्यभिचार करतो याचे तिला फार दुःख होत असे आणि चिंताही वाटत असे. तिने एके दिवशी पतीला विचारले, प्राणेश्वरा, माझी एक विनंती आहे, ती ऐकावी. मी विचारते आहे त्याबद्दल क्षमा करावी. तुम्ही दुराचारी आहात, भक्षण करता, तसेच नेहमी परस्त्री संग करता. असे असूनही तुमच्या मनात ईश्वराची भक्ती कशी काय उपजली? प्राणनाथा, राग न धरता मला सविस्तर सांगा. तेव्हा राजा पत्नीला म्हणाला, तू विचारलेस ते बरे झाले. माझ्या मनात आत्ताच ज्ञान उपजले आहे. मी माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो. मी पूर्वी एका धनगराच्या घरी कुत्र्याच्या जन्मात दिवस ढकलत असताना शिवरात्र आली. त्या नगरात एक शिवालय होते. लोक तिथे जात असत, म्हणून मीही काहीतरी खायला मिळेल म्हणून भटकत तिथे गेलो. लोक उत्साहाने पूजा करीत होते. अनेक वाजंत्री वाजत होती. हातात आरती धरून सर्वजण गाभाऱ्यात प्रदक्षिणा घालत होते. मीही गंमत पाहावी म्हणून मंदिराच्या दारात गेलो. तोच मला पाहून लोक काठ्या व दगड घेऊन मारायला धावले. मी प्रदक्षिणा मार्गाने पळू लागलो. लोकांनी दार बंद केले आणि ते धरा धरा, मारा मारा असे म्हणत माझ्या मागे लागले व मला दगड मारू लागले. मला बाहेर जाण्यास वाट नव्हती. मनात जीव वाचवण्याची फार तळमळ होती. मी देवळात धावत होतो. अन्यत्र कोठेही मार्ग नव्हता. बाहेर पडावे म्हणून मी दरवाजाकडे धाव घेई, तोच लोक पाठीशी लागत. मग मी उजवीकडून प्रदक्षिणा मार्गाने धावत असे. लपण्यास जागा नव्हती म्हणून मी प्रदक्षिणा घालीत होतो. लोक पाठीस लागले होते तेव्हा तसाच पळत होतो. उष्टे वगैरे काही खायला मिळेल म्हणून मी देवळात गेलो, पण तिथे जीव कसा वाचेल हीच काळजी मला लागून राहिली. असा मी तिथे 3 वेळा गोल गोल पळालो. लोक मारतील या भीतीने गाभाऱ्यात घुसलो. तेथे शिवाची पूजा पाहिली. लोकांनी दार अडविले आणि मला शस्त्राने ठार मारून माझे प्रेत शिवमंदिराबाहेर ओढून फेकून दिले. पण त्या निमित्ताने मला प्रदक्षिणेचे आणि शिवपूजा दर्शनाचे पुण्य लाभले आणि म्हणूनच मला हा राजाचा जन्म मिळाला. त्या दिवशी शिवरात्र होती. मला उष्टे खायला मिळाले नाही. या कारणाने मी उपाशीच मेलो. तेही पुण्य शिवद्वारात माझ्याकडून घडले. आणखी एक पुण्य असे लाभले की दीपमाळ्यातील दिवे प्रज्वलित करताना मला पाहावयास मिळाले. तसेच शिवद्वारात प्राणार्पण घडले. त्यामुळे मला ज्ञान प्राप्त झाले. असा हा शिवरात्रीचा महिमा आहे. आता तू मला दुराचारी म्हणतेस त्याविषयी तुला संशय दूर करतो. माझा पूर्वजन्म कुत्र्याचा होता. सर्व काही खाणे हा त्याचा स्वभाव आणि त्याची तशी वासना हाच आता माझाही स्वभाव झाला आहे, असे त्याने पत्नी सांगितले. तेव्हा त्या कुमुद्वतीने त्याला पुन्हा विचारले, स्वामी, तुम्ही तुमचा मागचा जन्म सांगितलात. याचा अर्थ तुम्ही ज्ञानी आहात. तर माझा पूर्वीचा जन्म तुम्ही सांगा बरे. असे म्हणून तिने त्यांच्या चरणास वंदन केले. तेव्हा राजा म्हणाला, हे ज्ञानसती, ऐक, गेल्या जन्मी तू कुपोत पक्षीण होतीस. तू कसे तरी पोट भरत होतीस. एके दिवशी तू मांसाचा गोळा चोचीत धरलास आणि आकाशात उडू लागलीस. ते दुरून एका घारीने पाहिले. तुझ्या चोचीतील घास घ्यावा म्हणून घारीने जळप घातली. तेव्हा तू पळून गेलीस व एका घोर अरण्यात शिरलीस. ती घार मागे लागली. तेव्हा तू मागचा पुढचा कसलाही विचार न करता उडत उडत थेट श्रीशैल पर्वतावर पोचलीस. तुझ्या मागे लागलेल्या घारीला चुकवण्यासाठी तू पर्वताला प्रदक्षिण्यासारख्या गिरट्या घालू लागलीस. त्यातच तू फार थकून गेलीस. तू दुरून उडत आली असल्याने तुला श्रम झाले. तू थकून मंदिराच्या शिखरावर विसावलीस. तोच घारीने येऊन चोच मारली आणि मांसाचा गोळा नेला. पण तिच्या चोच मारण्याने तू मरण पावलीस. परंतु तुझे शिखर प्रदक्षिणा केल्याचे पुण्य फळाला आले आणि या जन्मी तू राजपत्नी झालीस. राजाचे बोलणे ऐकून कुमुद्वती म्हणाली, आता मी तुमच्या आज्ञेने ईश्वरांची पूजा करील. आता मला पुढे माझे काय होईल? तुम्ही कोठे असाल याविषयी सविस्तर सांगावे. राजा तिला म्हणाला, पुढील जन्माचे विचारतेस तर मी सिंधू देशाचा राजा होईन. तू माझी पत्नी होशील. तुझा जन्म सृंजय देशाच्या पवित्र राजकुळात होईल. तू सृंजय राजाची कन्या होशील. तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्र देशात राजा होईल. तू कलिंग राजवंशात जन्म घेऊन माझी पत्नी होशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईन. तू माधव राजवंशात जन्म घेऊन माझी पत्नी होशील. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन. तू दाशारे वंशात जन्म पाहून माझी भार्या होशील.
6व्या जन्मात मी अनंत राजा होईन आणि तू ययातीची कन्या होऊन पुन्हा माझी भार्या होशील. 7व्या जन्मात मी ज्ञानी व सद्गुणी पांड्य राजा होईन. माझ्यासारखा सुंदर राजा त्यावेळी अन्य कुणीही नसेल. मी ज्ञानी व सर्व गुण संपन्न होईल. माझा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी असेल. मी मदनासारखा सुंदर असेल. माझे नाव पद्मवर्ण असेल. तू विदर्भ राजकन्या म्हणून जन्म घेशील. तू रूपाने आगळी जणू सुवर्णपुतळीप्रमाणे तेजस्वी असशील. तुझे मुख चंद्रासारखे सुंदर असेल. तुझे नाव वसुमती असेल. दमयंतीसारखे तुझे स्वयंवर होईल व त्यात तू मला नलराजासारखे वरशील. मी बहुत काळ राज्य करेन. प्रयत्नपूर्वक अनेक यज्ञ करेन. सर्व देश जिंकेन आणि मंत्रशास्त्र शिकेन. मी देवांची व ब्राह्मणांची पूजा करेन. तसेच ब्राह्मणांना वतने अग्रहार देईन. पुढे वृद्ध झाल्यावर मी माझ्या मुलाला राजगादीवर बसवेन. त्यानंतर मी संन्यास घेऊन अगस्त्य ऋषींकडे जाऊन ब्रह्मज्ञानाचा उपदेश घेईन आणि मोक्षमार्गाकडे प्रयाण करेन. देहावसानाची वेळ येताच मी तुला सांगेन. त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानात बसून तपोबलाने स्वर्गास प्रयाण करू. शिवरात्रीच्या ईश्वर पूजेचा आणि श्रीशैलाचा महिमा अपरंपार आहे. त्याचे वर्णन ते कसे करावे असे तो राजा आपल्या पत्नीला सांगता झाला. राजा त्याच्या पत्नीसह शिवरात्रीचे व्रत करीत असे. श्री गुरु दिनकराला म्हणाले, असा हा शिवरात्रीचा महिमा आहे. अशा रीतीने राजा राणी 7 जन्मापर्यंत राज्यपद उपभोगते झाले आणि अखेरीस स्वर्गात गेले. या पर्वताचा महिमा तुला गुरुमुखातून ऐकावयास मिळाला. आता यापुढे तू ईश्वराची नित्य पूजा कर. गाणगापूर येथे भीमा नदीच्या तीरावर कल्लेश्वर स्थान आहे. तू तेथे मल्लिकार्जुनासारखी पूजा कर. संगमावर संगमेश्वर आहे, तोच मल्लिकार्जुन आहे असे समजून त्याचीही तू नित्यनेमाने पूजा कर. तेव्हा विणकर स्वामींना म्हणाला, मला संभ्रमित का करता? मी तुम्हाला येथे शिवलिंगाच्या ठिकाणी पाहिले. तुम्ही सर्व स्थाने व्यापलेले आहात. मग मला कल्लेश्वर, संगमेश्वर अशी अन्य नावे का सांगता बरे? ते ऐकून स्वामी हसले व म्हणाले, ये आता पादुका पुन्हा घट्ट कर. असे म्हणून त्यांनी विणकराला डोळे झाकावयास सांगून पुन्हा तात्काळ संगमावर परत आणले. असे घडत असताना तिथे गाणगापुरातील भक्तमंडळी नदीकिनारे श्रीगुरूंचा शोध घेत होते. कुणी म्हणाले श्रीगुरू संगमावर होते, तर कोणी म्हणाले श्रीगुरू तेथे नाहीत. मग कोठे गेले ते पहा. श्रीगुरूंच्या अनुपस्थितीत भक्तजनांना चुकल्यासारखे वाटू लागले. श्रीगुरू विणकरासह संगमावर अवतरले तेव्हा त्यांनी स्वतः तिथेच राहून विणकराला शिष्यांना बोलावण्यासाठी मठात पाठवले. विणकर गावात आला तेव्हा ग्रामस्थांनी त्याला क्षौर का केलेस असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी श्रीशैलास गेलो होतो. आणि त्याने त्या ग्रामस्थांना दवना, प्रसाद, विभूती व अनेक प्रकारचे हार दाखवले. तेव्हा लोक चकित झाले व म्हणाले, हा तर दुपारीच घरी होता. लोकांनी त्याचे बोलणे खोटे वाटले. ते विणकराला खरे काय ते सांग असे म्हणू लागले. तेव्हा तो म्हणाला, मी खरोखरी श्रीगुरूंसोबत वायुवेगाने गेलो आणि आलो. श्रीगुरू संगमावर थांबले आहेत. त्यांनी मला शिष्यांना बोलवण्यासाठी मठात पाठवले आहे. आज ते संगमावरच राहतील. त्यांच्यातील कुणी म्हणाले, हे खरे असेल, तर कुणी म्हणाले, हे सर्व खोटे आहे. परंतु विणकर मठात गेला आणि शिष्यांना श्रीगुरूंचा निरोप कळविता झाला. त्याने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा सर्वजण संगमावर गेले. तेथे पूजा करण्यात आली. असे सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे खोटे आहे. असे म्हणणारे कुंभीपाक नरकात जाऊन पडतील. कारण पुढे 15 दिवसांनी श्रीशैल यात्रेला गेलेले लोक परत आले. त्यांना विचारले असता त्या लोकांनी विणकर श्रीगुरूंसह श्रीशैलास आला होता असा दुजोरा दिला. तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. असे सरस्वती गंगाधर सांगतात. सिद्धांनी नामधारकाला जे सांगितले आहे तेच मी तुला सांगत आहे. श्रीगुरूचा महिमा अपरंपार असून त्या अमृताचे मी नित्य सेवन करीत आहे. त्यामुळे जो कोणी सरस्वती गंगाधर कृत श्रीगुरुचरित्र विस्तार श्रवण करेल त्याला कृपा अमृत प्राप्त होईल. या श्रीगुरुचरित्रामृतामध्ये सिद्ध नामधारक संवादामधून श्रीशैल्यगमनाचे महात्म्य सांगितलेले आहे. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्रीनृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा श्रीशैल्य शिवरात्र महिमा वर्णन करणारा हा 44वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.